नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 1 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे, चला लगेच पाहूया. मेष राशीसाठी दिवस चांगला असून धनलाभाचे योग आहे. तुम्ही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल तर उत्तम फायदा होईल. सुखसुविधांसाठी तुम्ही खर्च करणार आहात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोठी मदत कराल. व्यवसाय करत असाल तर त्यात काही बदल होतील. तुम्ही बदलांना घाबरू नका. बदल तुमच्यासाठी सकारात्मक असतील. काम करत असताना तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे खास लक्ष द्यावे. वृषभ राशीसाठी दिवस ठीक आहे. तुम्हाला घरात काही समस्या जाणवू शकतात, पण त्यावर तोडगा सापडेल. काम करताना जास्त मेहनत करावी लागेल, पण काळजी करू नका, तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या कामात शेजाऱ्यांचे सहकार्य असेल. नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे, त्यासाठी टीम वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मिथुन राशीसाठी दिवस उत्तम असून कामासंदर्भात तुमची एकाग्रता वाढेल. काही दिवसांपासून तुमची कामं थांबलेली होती, ती आता पुन्हा सुरू होणार आहे. नवीन कामात गुंतवणूक करणे लाभदायक असेल. घरात काही मतभेद होऊ शकतात. सायंकाळी वाहन बिघडल्यामुळे अचानक खर्च वाढू शकतो. घाईघाईने निर्णय घेणे घातक आहेत, त्यासाठी तुम्ही संयमाने वागा आणि अडचणी टाळा. कर्क राशीचे लोक व्यस्त राहणार आहात. ऑफिसमध्ये अनेक कामं एकसाथ येणार आहे. आध्यात्मिक विचारांमुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. सुखसुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तुम्ही काही नवीन योजना तयार करणार आहात, त्याचा भविष्यात लाभ होईल. दुसऱ्यांच्या चुका काढणं थोडं कमी करा, म्हणजे तुमचा मान सन्मान अधिक वाढेल. सिंह राशीसाठी दिवस चांगला असून मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणार असून स्वतःसाठी खर्च देखील करणार आहात. गरजवंतांना मदत केल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. तुमचे बोलणे उत्तम आहे, तसेच कामातील हुशारी यामुळे विरोधक काहीच करू शकणार नाहीत. आज अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढेल. कन्या राशीसाठी दिवस चांगला असून दिवसभर काम असणार आहे. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. तुम्ही जे काही बोलाल त्याला सगळेजण दुजोरा देतील. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे. सगळं काही चांगलं होतं असताना अचानक काही खर्च होऊ शकतो. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी खर्च टाळता येणार नाही. तूळ राशीसाठी दिवस मेहनतीचा आहे. काम जास्त असल्यामुळे ताण वाढेल आणि त्याचा थेट परिणाम तब्येतीवर पडू शकतो. सरकारी कामात मदत मिळेल, तसेच समाजातील मान्यवर व्यक्ती मदतीचा हात पुढे करतील. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अधिकार आणि जबाबदारी वाढणार आहे. तुमच्या हुशारीचे आणि धैर्याचे सगळेजण कौतुक करणार आहेत. वृश्चिक राशीसाठी दिवस संमिश्र फळ देणार आहे. तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल. पोट किंवा वाताचा त्रास होऊ शकतो. त्याचवेळी अनावश्यक खर्च वाढल्यामुळे मनस्ताप अधिक होणार आहे. संध्याकाळी एखादी खुश खबर मिळेल, त्यामुळे उत्साह वाढेल. रात्री एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होणार आहात. तिथे प्रियजनांच्या भेटीमुळे आनंदाला उधाण येईल. धनु राशीसाठी दिवस चांगला असून अध्यात्माकडे कल अधिक वाढणार आहे. सामाजिक कार्यात तुमचा वेळ जाणार आहे. अनेक जणांना मदत करणार आहात. भौतिक सुखसुविधांमध्ये थोडी कमतरता जाणवू शकते, पण तरी तुम्ही समाधानी असाल. तुमचे एखादे पेमेंट थांबलेले असेल तर ते मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर कामामुळे ताणतणाव वाढेल, त्यामुळे तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या आणि खास करून आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. मकर राशीचे लोक आज जो काही निर्णय घेतील त्याचा मोठा फायदा त्यांना होईल. सरकार दरबारी किंवा समाजात काही वाद सुरू असतील तर त्यावर तोडगा सापडणार आहे. व्यवसायात लाभाचे संकेत असून धनलाभाचा योग प्रबळ आहे. सायंकाळी धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात, त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. कुंभ राशीसाठी दिवस चांगला आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहता नवीन संधी मिळेल, त्याचा अवश्य लाभ घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा ओढा वाढेल. तुमच्या चांगल्या कार्यामुळे तसेच लोकांना मदत करण्याच्या स्वभावामुळे मान सन्मान वाढेल. घरात देखील सगळेजण तुमचा आदर करतील. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल. तर संध्याकाळी संगीत गाण्याच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग जुळून येतो आहे. मीन राशीसाठी दिवस चांगला असून विरोधकांवर मात करणार आहात. मात्र मानसिक अस्वस्थता, उदासीनता यामुळे थोडे अस्वस्थ असाल. घरातील सगळेजण तुम्हाला कामात मदत करतील. ऑफिसमध्ये तुमच्या प्रमोशनची चर्चा होणार आहे. व्यवसायातील काही प्रोजेक्ट त्रास देऊ शकतात, पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे सगळं काही ठीक होईल. रात्री अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.